कारण असं होतं, की मला इंग्लिश मीडियममधून कॉमर्स शिकायचं होतं. त्यावेळेला त्याचं वातावरण इतकं नव्हतं आमच्या गावात. ते आई शाळेच्या पहिल्या दिवशी तिच्या बालवाडीमध्ये शाळेत गेली. तिथं बाईंनी किंवा त्यांचे शिक्षक असतील त्यांनी श्री गणेशा काढायला शिकवला आणि वगैरे असायची. त्यांच्याकडचे पॅड्स, पेनं, कंपास, पट्ट्या वगैरे खूप भारी-भारी सगळं असायचं. तेव्हा थोडंसं वाटायचं, की अरे आपल्याकडे पण हे असायला पाहिजे मला वाटतं. तर ह्या पद्धतीने मी पी-एच-डी केली आणि पी-एच-डी करण्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची अडचण आली. ती आखायला लागलेली आहेस, तर त्या चौकटी आखू नकोस म्हणून मी सांगेन. नमस्कार. आपली सिंधुनगरी प्रस्तुत नारी रूपेण संस्थिता या आपल्या मुलाखत मालिकेत या दुसऱ्या पर्वामध्ये माय माऊली महिला सबलीकरण संस्था मालवण यांच्या सहयोगाने या मालिकेला तुम्ही दिलेला प्रतिसाद अतिशय आनंददायक आहे, हुरूप वाढवणार आहे. आणि ह्याच हुरूप वाढवणाऱ्याच्या यादीमध्ये मालवणमध्ये जे एक नाव आहे, की सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नाव आहे, ते शैक्षणिक क्षेत्रात हुरूप वाढवणार आहे आणि ते म्हणजे प्रोफेसर डॉक्टर सुमेधा नाईक. सुमेधा नाईक आज आपल्यासोबत आहेत. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या निर्मितीपासून त्यांचा आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलशी संबंध विविध प्रकारे राहिला आहे, माध्यमातून राहिलेला आहे आणि आज त्यांची मुलाखत म्हणजे आपल्या दुसऱ्या पर्वामध्ये हा योग आलेला आहे. सुमेधाजी, तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. मला तुम्ही ह्या मालिकेचा भाग बनण्याची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसं बघायला गेलं तर आपण आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या थिंक टँकमधले आपण आहात आणि तो थिंक टँक आज आपण कुठेतरी लोकांना त्याचा एक थोडासा नमुना आपण दाखवतो आहे. आता आपण जो बसलो आहे कृषी देसाई शिक्षण मंडळ, जी आपण मालवणचं आणि त्याच्यामध्ये सखा पाटील सिंधुदुर्ग कॉलेज, ज्याचा मी पण सुद्धा माजी विद्यार्थी आहे आणि ह्या वातावरणात बसताना आज तुम्ही इथे तुमचं जे अध्यापन चालू आहे त्याचसोबत तुम्ही विविध सामाजिक प्रकल्पांमध्ये, सामाजिक उपक्रमांमध्ये अतिशय सक्रिय सहभागी असता. म्हणजे खूपदा असा प्रश्न पडत असेल काही जणांना, की ही वेळ खाय ना आणता, असा प्रश्न पडत असेल. मग तत्पूर्वी तीच वेळ थोडीशी मागे नेतो. माहेरच्या आपण सविता काटकर, खूप जणांना तुम्ही इतक्याच खरंच अस्सल आणि अट्टल मालवणी आहात, की त्यामुळे खूप जणांना सविता काटकर ही माहिती नाही आहे. या निमित्ताने सविता काटकर कळेल हा सुद्धा एक थोडासा आपला प्रयत्न आहे. तर तुमचं बालपण, ते सविताचं बालपण कुठे आणि कसं गेलं? माझा जन्म झाला इचलकरंजीमध्ये. म्हणजे आपल्या कोकणी किंवा मालवणी भाषेत थोडक्यात घाटावरती जन्म झाला. तर तशी जन्मानं मी घाटी आहे. पण इथं येऊन मी कोकणी आणि मालवणी झालेली आहे. जन्म इचलकरंजीत झाला. सगळं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षणसुद्धा इचलकरंजीमध्येच झालं. गंगामाई विद्या मंदिर आणि त्याच्यानंतर व्यंकटराव हायस्कूल या 2 शाळांमध्ये शिक्षण झालं. 11वी-12वीला मात्र मी सांगलीमध्ये शिकायला गेले कॉमर्ससाठीच. कारण असं होतं, की मला इंग्लिश मीडियममधून कॉमर्स शिकायचं होतं. त्यावेळेला त्याचं वातावरण इतकं नव्हतं आमच्या गावात, पण मुद्दाम खास सांगलीला शिकायला गेले. ते अपडाऊन करणं आणि हे वगैरे खूप एक वेगळा अनुभव माझ्यासाठी होता. त्याच्यानंतर पुन्हा इचलकरंजीमध्येच इंग्लिश मीडियमचं सीनियर कॉलेज सुरू झालं आणि त्याच्यामुळे सीनियर कॉलेजला पुन्हा इचलकरंजीत मी ॲडमिशन घेतली. सो असं बी.कॉमपर्यंतचं शिक्षण माझं सगळं इचलकरंजी आणि सांगली अशा 2 ठिकाणी झालं. आणि बालपण म्हणायला गेलं तर आम्ही एक लोअर मिडल क्लास फॅमिली होतो असं म्हणायला हरकत नाही. वडील माझे व्यवसायानं टेलर, चिपळूणकर टेलर्स अतिशय प्रसिद्ध नाव इचलकरंजीमधलं आणि वडिलांचे जे काही शिलाईचे मापदंड होते ते घरामध्ये सगळेच्या सगळे शिस्तीचे मापदंडसुद्धा खूप कडक होते, अतिशय कडक होते. त्यामुळे त्या शिस्तीमध्ये वाढलो आम्ही. ह्या प्रश्नाकडे आपण या संदर्भातून की ह्या मुद्द्यावरून एक वेगळा प्रश्न सुचला आहे, तो आपण नंतर विचारतो. की पण त्यावेळी होत असताना मग तुम्ही किती भावंड आणि तुमचं शिक्षण म्हणजे शिक्षणामधला रस, शिक्षणामधली गोडी आणि किंवा शिक्षणामध्ये बाबा शिक्षण घेतलंच पाहिजे ही जी भूक किंवा गरज, हे काय होतं नेमकं? आम्ही 3 भावंडं. माझा मोठा भाऊ महेश काटकर, धाकटा भाऊ कल्पेश काटकर आणि मी मधली. तर तिघंही भावंडं आम्ही शाळेमध्ये अतिशय हुशार भावंडं म्हणून ओळखत होतो. म्हणजे आज जरी इचलकरंजीत गेलं तरी सगळे शिक्षक आमची तिघांची एकत्रित चौकशी करतात आणि विशेष म्हणजे आम्ही तिघंही एकाच शाळेत प्रत्येक वेळी शिकलो.
प्राथमिक शिक्षण पण आणि माध्यमिक शिक्षण पण एकाच शाळेमध्ये घेतलं. प्रत्येक वेळी वर्गामध्ये मी टॉपर असायचे. माझ्याबरोबर आणखीन एक मुलगा होता राहुल काटकरच नावाचा. तर तो सुद्धा मुलगा एकतर त्याचा पहिला नंबर असायचा किंवा माझा पहिला नंबर असायचा. असा दोघांमध्येच आमचा पहिला दुसरा नंबर असायचा. 8वीत आल्याच्या नंतर मी संस्कृत घेतलं आणि माझा वर्ग थोडासा बदलला आणि मग तिथं पुन्हा तिथं काय मी कायम पहिलीच असेन असं नाही, पण पहिल्या एक 3-4 मध्ये कायम असायचे. कधी पहिलासुद्धा नंबर यायचा. पण ओव्हरऑल एकूणच सगळ्या ह्याच्यामध्ये कसून अभ्यास करणं हा माझा कायम पाया राहिलेला आहे आणि त्यामुळे वर्गामध्ये नेहमी पहिल्या बेंचवरती बसणं, सगळ्या नोट्स व्यवस्थित काढणं, अभ्यास सगळा रीतसर करणं, रात्री अभ्यास केल्याशिवाय पूर्ण झोपायचं नाही, असं एक तत्त्व त्यावेळेला होतं आणि त्याच्यामध्ये माझ्या मोठ्या भावाचा पण आदर्श एक डोळ्यासमोर होता. पण शिकण्यामागची जी उर्मी होती ती आमच्या आईची होती. माझी आई शाळेच्या पहिल्या दिवशी तिच्या बालवाडीमध्ये शाळेत गेली. तिथं बाईंनी किंवा त्यांचे जे शिक्षक असतील त्यांनी श्री गणेशा काढायला शिकवला आणि तिच्या वडिलांनी तिला घरी मारत मारत आणलं. शाळा वगैरे काहीही शिकायची नाही. तर त्यामुळं माझ्या आईला खूप महत्त्व होतं त्याचं, की माझ्या मुलांनी भरपूर शिकलं पाहिजे आणि मोठं झालं पाहिजे. हे आईचं तत्त्व होतं आणि त्याच्यामुळे आम्ही भावंडं पुरेपूर शिकलो आणि आजच्या क्षणापर्यंतसुद्धा आम्ही शिकत आहोतच. खूप छान. मी इथे थोडंसं आपण हार्डवेअर म्हणूया आपण, म्हणजे सॉफ्टवेअर शिक्षणाचं एक झालं. त्याच दरम्यान अ, जेव्हा तुम्ही आधी सांगितलं की लोअर मिडल क्लास असा एक म्हणून, हो. पण असा कधी प्रश्न आला की काही म्हणजे इतर मुलं काही मजा करत होती आणि मग त्यावेळी ते आपल्याला करता येत नव्हती वगैरे, त्यावेळी असे काही मनामध्ये काही हे असे आले म्हणजे विचार येणं स्वाभाविक आहे, पण त्यावेळी असं काही ठरवलेलं का किंवा नाही मला पण पुढे मजा करता आली पाहिजे यासाठी मी काहीतरी करेन, का मजा का कुठल्या म्हणजे कुठल्या अँगलनी तुम्ही ते बघत होतात? शाळेमध्ये बऱ्यापैकी आमच्या श्रीमंत वर्गसुद्धा होता. त्यामुळे काही वेळेला तुम्ही म्हणताय तसं वाटायचं, की आपला डबा काही फार देखणा नाही किंवा दप्तरं असायची डॉक्टरांच्या वगैरे, विशेषतः मुलांची दप्तरं अतिशय मॉडर्न दप्तरं वगैरे असायची. त्यांच्याकडचे पॅड्स, पेनं, कंपास पट्ट्या वगैरे खूप भारी भारी सगळं असायचं. तेव्हा थोडंसं वाटायचं, की अरे आपल्याकडे पण हे असायला पाहिजे. पण जसं-जसं शिकत गेलो ना, त्यावेळेला मजा म्हणजे काय आणि ती कुठे शोधायची हे बरोबर समजत गेलं आणि ती मजा मला सगळी पुस्तकांमध्ये शोधता आली. पुस्तकांच्या माध्यमातून मी माझ्या आयुष्यात जे नाही ते सगळंच्या सगळं आजपर्यंत जगत आले. त्यामुळं पुस्तकांच्या एवढी संपत्ती भरपूर मी गोळा करायला शिकले. खरं तर पुस्तकं वाचायला काही माझ्या आई-वडिलांनी वगैरे असं काही शिकवलं नाही. पण त्यांनी जे शिक्षण दिलं, त्या शिक्षणातनं हे तत्त्व कळलं आणि खरी मजा कशात आहे आयुष्यात ती नक्कीच कळली मला. मग ही मजा म्हणजे जी सात्विक मजा, शाश्वत मजा तुम्हाला पुस्तकांपासून कळायला लागली. या दरम्यान कुठल्या शिक्षकांचा प्रभाव होता का? म्हणजे खूपदा तो असतो, मग तुम्हाला होता का? खूप शिक्षकांचा अतिशय प्रभाव होता. 1ली ते 4थी आपल्या बाई म्हणजे सर्वस्व असतं. त्यामुळे माझ्या ज्या पाटुकले बाई होत्या त्या अगदी सर्वस्व होत्या त्यावेळेला आणि बाईंनी कायम वर्गामध्ये सगळ्या गोष्टी करून घेणं, शिकवणं हे सगळं केलं. 5वी ते 10वी मध्ये खरं तर बऱ्याच शिक्षकांचा प्रभाव होता. कारण 1ली ते 4थी कसं एकच शिक्षक 1लीपासून 4थीपर्यंत होत्या. पण 5वी ते 10वी मध्ये शिक्षक बदलत गेले. 5वीला आम्हाला गुळवणी सर म्हणून होते. रोज खिशामध्ये लेंगा घालून यायचे आणि खिशामध्ये मसाल्याच्या गोळ्या असतात ना गुलाबी रंगाच्या, त्या गोळ्या असायच्या आणि शुद्धलेखन काढलं चांगलं की गोळी बक्षीस मिळायची. त्या गोळीची त्यावेळेला एवढी श्रीमंती वाटायची ना काय सांगू. 8वीत असताना आणखीन एक शिक्षक आले, खोत सर म्हणून आले आणि इंग्रजी शिकवायचे खोत सर. दर गुरुवारी सर आम्हाला गोष्ट सांगायची. कुणाची? शेक्सपियरची. तिथं आम्हाला शेक्सपियर समजला. नाहीतर आम्ही काही शेक्सपियरची पुस्तकं वाचावीत, नाटकं बघावीत किंवा आताचे सिनेमे बघावेत, हे काही बीज आमच्यामध्ये पेरलं गेलं नसतं. तर ते त्यावेळेला खोत सरांनी पेरलं. खोचरे सर म्हणून होते. तर खोचरे सर सायन्स अतिशय सुंदर शिकवायचे. तर त्यामुळं सायन्सबद्दलची एक आवड कायम मनामध्ये राहिली. आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक होते गोगटे सर, सगळ्यात जास्त प्रभाव त्यांचा पडला. गोगटे सरांच्या घरी अभ्यासाला जायचो आम्ही सगळी मुलं आणि सरांच्याच घरी जेवायचं, तिथेच खायचं, तिथंच दिवसभर थांबायचं आणि मग संध्याकाळी घरी यायचं. अशी एक आम्ही 10-15 मुलं जी होतो, तथाकथित आम्ही हुशार मुलं म्हणूया आपण, तर ती सगळी स्कॉलर बॅच सरांच्या घरी अभ्यासाला जायची आणि सर जातीनिशी आमच्याकडनं गणित करून घेणं, सायन्सचा अभ्यास घेणं. सर गणिताचे शिक्षक होते. तर सर खूप छान आम्हाला शिकवायचे आणि करून घ्यायचे. तर तो एक वेगळा संस्कार मला अनुभवायला मिळाला. जसं गुरुकुल पद्धतीचे आज आपण संस्कृती म्हणून केवळ गोडवे गातोय.
प्रत्यक्षात आचरणात आणणारी माणसं कुणी ह्यामध्ये आजकाल दिसत नाहीत. पण 2 माणसं मला भेटली. एक गोगटे सर भेटले आणि नंतर माझ्या पी-एच-डीच्या गाईड ज्या आहेत त्यांच्याकडे पण मी गुरुकुल पद्धतीने शिकले, ते मी नंतर सांगते. आता म्हणजे आता आपण शैक्षणिक हे झाल्यानंतर थोडासा जो पुढचा काळ की जिथे आपण युवती अवस्थेमध्ये जसं सांगितलं आहे तुम्ही की पुन्हा मध्यम लोअर मिडल क्लास आपण म्हणलं की त्या दरम्यान शारीरिकसुद्धा बदल किंवा त्यानंतर शहरामध्ये थोडासा एक भाग की तुम्ही शहराशी कनेक्टेड होतात. त्यामुळे काही समस्या तुम्हाला काही उद्भवल्या नसतील. पण तरीही जेव्हा कुठेतरी शैक्षणिक इकॉनॉमी हा एक भाग येतो की शिकताना शैक्षणिक इकॉनॉमी, मग त्याबद्दल तुम्ही सांगावं की तुमची शैक्षणिक इकॉनॉमी सांगता सांगता आज तसे काही जण असतील की तशा ती पण कसरत असेल. आई वडिलांची कसरत आहेच, पण मला असं सांगायचं की त्या मुलींची की जी साधारण 16 ते 20-22 वयोगटातल्या मुलींची पण एक कसरत सुरू असते. मग त्या कसरतीसाठी तुम्ही जरूर मार्गदर्शन करावे की तुम्ही त्यावेळी काय केलं की म्हणजे जिथे वाटलं किंवा काय तुम्हाला वाटलं मी सांगणं हे त्यापेक्षा तुम्ही सांगणं ते जास्ती इष्ट ठरेल. ज्यावेळेला मी साधारणपणे 10वीमध्ये होते त्यावेळेला गोष्ट अशी झाली की आमचं जे दुकान होतं तिथं मास्टर प्लॅन झाला आणि दुकान मास्टर प्लॅनमध्ये गेलं आणि दुकानातले सगळे मशीन्स वगैरे सगळे घरात आणले. घर किती होतं? 1.5 खोलीचं घर होतं. त्या 1.5 खोलीच्या घरातच हे सगळं सामान आलं आणि त्याच वेळेला भावाची 10वीत पाठोपाठ मी त्याच्या पाठोपाठ असं आलं. तर इतकी हलाखीची परिस्थिती होती कारण दुकान ॲब्सोल्युटली जवळपास बंद होतं. किरकोळ इन्कम सुरू होता. त्यामुळं आईनं घरामध्ये खानावळी सुरू केली. ताट बनवून द्यायचं म्हणजे जेवण बनवून डब्यांमध्ये भरून द्यायचं, बाहेर ते लोकं जेवायचे. त्यामुळे ते काम त्या काळामध्ये जवळपास 3-4 वर्ष आम्ही सगळी भावंडं भरपूर करायचो. ते काम करून अभ्यास वगैरे सांभाळायचो. तर त्यावेळेला 10वीत असताना डोक्यात होतं की मी सायन्स घेणार वगैरे. पण मीनवाईल आर्थिक परिस्थिती अशी बिघडत गेली की ते दृष्टीपथात कुठे दिसेना. मग माझ्याच एका भावाच्या मित्राने सल्ला दिला की तू कॉमर्स कर आणि CA कर. तर तो सल्ला मला देखील पटला त्यावेळेला आणि मी मग कॉमर्सला ॲडमिशन घेतलं आणि CA करायचं ठरवलं. पण 12वी झाले, पुन्हा इचलकरंजीमध्ये मी आले आणि क्लासला वगैरे पुन्हा CAच्या क्लासला पण मी जात होते. पण ज्यावेळेला तिथे शिक्षकांनी फी मागितली, दुसऱ्या दिवसापासून क्लास मी सोडला. आणि तिथं मग मला काही ते CAचं स्वप्नसुद्धा मला पूर्ण करता आलं नाही किंवा त्याच्या आधी जे काय मेडिकलला जाणं वगैरे, डॉक्टर होणं वगैरे डोक्यात होतं. वडिलांना पण वाटायचं की आपली मुलगी डॉक्टर व्हावी, पण ते काही साध्य झालं नाही. अर्थात मला त्याची आजसुद्धा कुठलीही खंत किंवा खेद आहे किंवा खूप दुःख आहे असं वाटत नाही. मी त्याच्यानंतर BComलाच ॲडमिशन घेतलं. पण जिथं मी ॲडमिशन घेतलं, जिथं मी काही प्रवेश घेतला आहे, तिथं मी अत्यंत प्रामाणिकपणानं अभ्यास केला. नंतर मग पुन्हा बदल असा झाला की मी MA सुद्धा केलं. BCom केलं. BComच्या नंतर मला सायकॉलॉजी आवडायला लागलं. पण मग सायकॉलॉजी प्रॅक्टिकल कॉलेज जॉईन केलं पाहिजे. पण नोकरीची भयानक गरज होती घरच्या परिस्थितीमुळे. त्यामुळे नोकरी करत करत तिथं अभ्यास करत करत मी MA सायकॉलॉजी केलं. त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं. पण मुख्य मुद्दा जो आहे की त्या काळामध्ये आपल्या अडचणी सोडवायच्या कशा? त्या अडचणी सोडवायला प्रत्येक वेळेला आई-वडिलांनाच कामाला लावलं पाहिजे असं अजिबात नाही. तर त्यावेळेला मी घरी जाऊन इचलकरंजीमध्ये ट्युशन्स घेत होते. इचलकरंजीमध्ये मारवाडी समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर मारवाडी समाजाची सगळी मुलं ही इंग्लिश मीडियमला शिकणारी. तर त्यांना असं वाटायचं की त्यांच्या अगदी छोट्या मुलांना नर्सरीतल्या, KGच्या पहिलीच्या मुलांनासुद्धा घरामध्ये ट्युशन आम्हाला मिळायला पाहिजे. मग अशी ट्युशन मी घरी जाऊन घ्यायचे आणि त्यावेळेला म्हणजे 1992-93 साली मी त्या एका ट्युशनसाठी ₹400 चार्ज करायचे. 1 तास घरी जायचं आणि त्याच्यासाठी ₹400 चार्ज करायचा. त्यामुळं माझा इन्कम भरपूर होता. त्यावेळेला ₹400 म्हणजे खूप होता आणि त्या ₹400मध्ये माझा कॉलेजचा सगळा खर्च निघायचा. माझी जी साधी अकाउंटन्सीची ट्युशन होती ती पूर्ण व्हायची. त्याचबरोबर मी जे काही सामाजिक काम त्यावेळेला करत होते, मी ABVPचं काम करत होते, ते काम मला करता यायचं. त्याच्यासाठी लागणाऱ्या मीटिंग्स, अभ्यासवर्ग, शिबिरं या सगळ्याचा खर्च त्यातून निघत होता. त्यामुळे मी गडगंज श्रीमंत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली समस्या घेऊन रडत बसून उपयोग नाही. त्याच्यावरती आपल्याला शक्य होतील तसे उपाय काढले पाहिजेत असं मला वाटतं आणि त्या पद्धतीनं मी काढत गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तशी माणसं पण भेटत गेली आणि त्याच्यामुळे मी जे काही मी आज इथं आहे ना, ते मी ह्या सगळ्यातनं शिकली आहे. म्हणजे कुठल्या एका गोष्टीतनं शिकले असं नाही. मी ज्या मारवाड्यांच्या घरी जायचे ना, ते मला चहा करून द्यायचे
अतिशय सुंदर चहा असायचा, इतका सुंदर चहा असायचा. आजसुद्धा मी चहा म्हटलं की मला तो चहा आठवतो आणि मी शिकले तसा चहा करायला. हे मी त्यांच्या घरातून शिकले. एक त्यांच्यातल्या एक पालक होत्या ना, त्या पालक सगळ्या कपडे इस्त्री करायच्या घरातले. अगदी आपण अंतर्वस्त्र म्हणतो ना, ती सुद्धा इस्त्री म्हणजे इस्त्री कशी करतात हे मी तिथं बघून शिकले. म्हणजे ट्युशन शिकवायला जात होते मी, पण मी सुद्धा काही शिकत होते. कारण अशा श्रीमंत घरांना काही मला ॲक्सेस असण्याचा काहीही संबंध नव्हता. पण त्या ट्युशनमुळे मला कळायला लागलं जग कसं असतं, लोकं कसे वागतात, संस्कृती त्यांची काय असते, आपली काय असते. तर तेही एक कुठेतरी समभावाचं बीज असतं ना, ते सुद्धा माझं तिथं रुजलं असं मला वाटतं. मग त्या खऱ्या मजा तुम्हाला जीवनातल्या त्या अशा प्रकारच्या पण मिळाल्या नक्कीच, असं म्हणता येईल. नक्कीच. हो. मग तुम्ही आता जे सांगितलं त्यामध्ये आता म्हणजे ह्याबद्दल आपण युवकांना संदेश देऊच दिलायच तुम्ही नकळत, की परखडपणे दिला. मी हो, नकळत तुम्ही हो. काहीच करत नाही. परखडपणे तुम्ही दिलेलं आहे, की नाही की आपल्या आता मालवणचा जर विचार केला, पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला, तर आज आपल्याकडच्या व्यापारी बांधवांना माणसांची गरज आहे. मग पार्ट टाईम असेल, कॉलेज हो. सुटल्यानंतर वगैरे असेल, ते सुद्धा घडू शकतं. आता मी जेव्हा तुमचा ABVPचा तुम्ही काळ सांगितला आहे, म्हणजे तुम्ही कुठेतरी चळवळीशी निगडीत हो, होता. हो. मग म्हणजे सामाजिक तुमचं कनेक्शन थेट किंवा जो बाबा समाजाशी कसं मिक्स व्हायचं, लोकांशी कसं बोलायचं किंवा अभ्यासूपणे कसं वागायचं हे तुम्हाला माहीत झालेलं होतं. त्यानंतर मालवण. मग आता इथे जी इनिंग सुरू होते, आपण म्हणूया आता सविता चा निरोप घेऊन आपण सुमेधा जे आलात त्यानंतर मालवण हा जो एक भाग होता, मालवण ऐकलेलं असणारच पूर्वी. हो. पण जेव्हा मालवणचा पहिला म्हणजे तुमच्या अहोंशी हो. तुमचा पहिला परिचय किंवा हे कसं काय जुळून आलं, कसं ठरलं हे तुम्ही सांगावं? ती खरं तर सांगायचं तर फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे आमचं जुळलं फोनवरून जुळलं. मी जिथे जॉब करायचे तर तिथे हां, तर सुदर्शन तुमचा पहिला पहिला जॉब कुठला होता? तोच मला अ, हे पण फार मजेशीर आहे बरं का. म्हणजे कुणाला पटणार नाही की मी असा जॉब केला असेल. माझा पहिला जॉब हा रिसेप्शनिस्टचा होता. फोन उचलणे, फोन ठेवणे, फॅक्स उचलणे, फॅक्स करणे, फॅक्स रिसीव्ह करणे, इंटरकॉम हँडल करणे हा माझा पहिला जॉब महत्त्वाचा मोठा पहिला जॉब होता. त्याच्याही आधी 1-2 जॉब मी केले होते. एक जॉब केला फ्रीजच्या दुकानात केला अगदी 15-20 दिवसांसाठी. एक जॉब केला तो मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पण मी जॉब केला आहे. आणि तुम्ही बघता सगळे MR बाईक घेऊन, कार घेऊन वगैरे येत असतात. मी सायकलवरून मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचे मला काहीतरी त्यावेळेला ₹1500 वगैरे पगार त्याचा 2 महिने मी काम केलं तर मिळालं. आणि त्यानंतर मुख्य मोठा जॉब आला हा रिसेप्शनिस्टचा जॉब मी केला. इचलकरंजीमध्ये खूप मोठे व्यापारी आहेत गोयंका म्हणून, तर त्यांच्याकडे मी तो जॉब केला. तेव्हा मला केवळ लँडलाईनवरती डायल करणं इतकंच माहिती होतं. पण इंग्रजीच्या जोरावरती आणि माझ्या कॉन्फिडन्सच्या जोरावरती मला तिथं तो जॉब मिळाला. चांगला पगार अतिशय मिळाला. म्हणजे मी म्हणेन त्यावेळेला इचलकरंजीतला हायेस्ट पगार घेणारी मी साधी ग्रॅज्युएट मुलगी होते. म्हणजे उच्च शिक्षितांना निश्चित असणार जास्त पगार, पण त्यावेळच्या ग्रॅज्युएट्स मुलींमध्ये माझा हायेस्ट सॅलरी त्यावेळची होती. आणि त्या जॉबच्या निमित्तानं सुदर्शनची माझी ओळख झाली. खरं तर बोललो पहिल्यांदा, भेटलो खूप उशिरा. जवळपास वर्ष, दीड वर्षानंतर आम्ही प्रत्यक्ष एकमेकांना पाहिलं आणि त्याच्यानंतर मग दोन्ही घरांच्या संमतीनं लग्न झालं. तर माझ्या माहेरच्यांना, घरच्यांना सगळ्यांना खूप मोठा प्रश्न होता, की ही मुलगी इचलकरंजीसारख्या शहरात वाढलेली मुलगी, अभ्यासामध्ये एवढी हुशार असलेली मुलगी, कॉलेजमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणारी मुलगी आणि आणि सडेतोड आणि स्पष्टवक्ती असणारी मुलगी लग्नानंतर मालवणसारख्या ठिकाणी आणि ते सुद्धा वरची देवलीसारख्या अत्यंत आजही दुर्गम असलेल्या गावामध्ये जाऊन ही मुलगी कशी राहील हा प्रश्न होता. पण त्यावरती माझं कायम आणि आयुष्यात माझं कायम सगळ्या प्रश्नांवरती हे उत्तर राहिलेलं आहे ते म्हणजे आत्मविश्वास. माझ्या आई-वडिलांना त्यावेळेला मी शब्द दिला, की तुम्ही खात्री बाळगा, की तुमची मुलगी कधी परत येणार नाही. आणि आजपर्यंत मी आनंदानं जगते आहे इकडे. पक्की मालवणी म्हणून जगते आहे. पण ते ट्रान्झिशन सोपं पण नव्हतं. ते ट्रान्झिशन माझ्या भोवतालच्या सगळ्यांसाठी अवघड होतं आणि त्याच्याही काही पटीनं माझ्यासाठी सुद्धा अवघड होतं. कारण इथल्या सगळ्या पद्धती शिकणं, इथल्या सगळ्या श्रद्धा समजून घेणं आणि इथली जेवणाची पद्धत आहे ती शिकणं. मला खोबऱ्याचं वाटप वगैरे म्हणजे नाही, नाही, नाही. कुठे मला काहीच येत नव्हतं. वाटाण्याची उसळ कधी अशा पद्धतीनं खाऊन कधी माहीत नव्हती आणि गणपतीमध्ये तर रोज उसळी हा प्रकार काही कधीच माहीत नव्हता. इथले गोड पदार्थ वेगळे आहेत, इथले नाश्त्याचे पदार्थ वेगळे आहेत, माशाची आमटी वेगळी आहे, पण तिच्याबरोबर नातं कायमचं जुळलेलं आहे. नाही तोच हा म्हणजे तुम्हाला जो
जी कोणी व्यक्ती आता बघेल किंवा गेल्या 15 वर्षात तुम्हाला बघतायत, कोण म्हणतच नाही हो की खरं तुम्ही आहे. म्हणजे हे म्हणजे ही एक खरंच जादू आहे मोठी, की 2 ध्रुव आहेत हे शेवटी. हो जो विचार केला आपण भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, भाषेच्या दृष्ट्या, थोड्याशा विचारसरणीच्या दृष्ट्या, या सगळ्या दृष्टीने 2 टोकं आहेत आणि असं ते जाणवत नाही. म्हणजे हे कॉम्प्लिमेंट म्हणून पण आहेत सगळ्यांना. नक्की. म्हणजे आता 10 वर्षात जे सामाजिक क्षेत्रात तुम्हाला बघत असतील, त्यांना तर हा इंटरव्ह्यू हा नक्कीच त्यांना हा शॉक असेल. मग आता एक पुढचा प्रश्न, की जेव्हा तुम्ही काही त्यातल्या कौटुंबिक याच्यात जात नाही, की तो प्रत्येकाच्या घरात काही ना काही जेव्हा प्रत्येक सून म्हणून येते तिला हो काहीतरी ती हो सांगत असेल, काही जण सांगत नसतील, काही नक्कीच. जणांचं कळत असेल. पण या दरम्यान सखा पाटील सिंधुदुर्ग कॉलेज एक मालवणमधली प्रथितयश शैक्षणिक संस्था, आणि शैक्षणिक संस्थेच्या सोबतच या कॉलेजचं एक वैशिष्ट्य आहे, की या कॉलेजला जी मी परंपरा वगैरे ह्याच्या जो सभोवता आला आहे, हम्म. हा थोडासा शांतता देणारा आहे. नक्कीच. म्हणजे आहे मग ह्याचा तुम्हाला कुठे फायदा झाला का? मी मुद्दाम विचारेन, कारण वर्दळीच्या ठिकाणचं कॉलेज हो किंवा शिक्षण संस्था, आणि इथे तुम्हाला असं, कारण अजूनही तुम्ही कॉलेजमध्ये रमता. बरोबर. म्हणजे तुमचं कधी एकदा संपतं आणि जातं, हा तुमचा दिसत नाही. तुम्ही बहुतांश कॉलेजमध्ये असता. तुम्ही ऑमनी प्रेझेंट असता, सर्वत्र असता. मग कॉलेजबद्दलचा तुमचा सगळा नातं सांगावं, सुरुवात कशी झाली आणि आत्तापर्यंत. थोडासा त्याच्यामधला पण काही प्रवास आहे तोही सांगते आणि कॉलेजचा प्रवास सांगते. लग्नानंतर मी जॉब सोडला माझा जो इचलकरंजीतला होता तो, आणि कल्याणला राहायला गेले. म्हणजे सासर इथेच होतं पण मिस्टर तिथे असल्यामुळे त्यांच्या मागोमाग मी पण तिकडेच राहायला गेले. आणि त्यावेळेला ॲब्सोल्युटली मी काही करत नव्हते. म्हणजे एक काळ असा येऊन गेला आहे माझ्या आयुष्यात, की ज्यावेळेला माझ्या मनामध्ये पूर्णपणे न्यूनगंड आला होता, की माझा काही उपयोग नाही, माझी आज काहीच आयडेंटिटी नाही. म्हणजे जी आयडेंटिटी माझी ABVPच्या माध्यमातून महाराष्ट्रभर किंवा देशभर होती म्हणायला हरकत नाही, पण ती कुठंच आयडेंटिटी माझी काहीच राहिली नाही. आणि एका प्रकारच्या आयडेंटिटी क्रायसिसमध्ये मी त्यावेळेला सापडलेले होते. पण त्यामध्ये सुदर्शनने मला भरपूर मदत केली. मग मी तिथं म्हणजे बाळ झालं, कौस्तुभचा जन्म झाला. पण कौस्तुभचा जन्म होताना पण आम्ही दोघांनी ठरवलेलं होतं, की तो थोडा मोठा होईपर्यंत अजून काही करायचं नाही. पण कौस्तुभ जसा बालवाडीमध्ये गेला, तो शिशुवर्गात गेला आणि मी MCOMच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. तो पुढच्या वर्गात गेला आणि मी MCOMच्या सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं. तो अजून पुढच्या वर्गात गेला आणि मी नेट सेट केलं. आणि मग मात्र तिथून मग माझी गाडी कधी थांबली नाही. तिथून मग मी जोशी बेडेकर कॉलेजला जॉईन झाले तिकडे ठाण्यामध्ये, आणि तिथं अकाउंटन्सीची शिक्षिका म्हणून 1 वर्षभर तिथं काम केलं. तिथं काम करता करता मला इथं व्हेकन्सी आहे हे समजलं. माझ्या इथल्याच एका मित्राकडून समजलं, आप्पा लुडबेकडून समजलं, की इथं व्हेकन्सी आहे. आणि मी पहिली गाडी पकडून इकडं आले. कारण मी इचलकरंजीची मुलगी आहे. मुंबईची धावपळ, मुंबईची दगदग, तो घामटा, ती गर्दी, हे माझं विश्व नव्हे. आणि इथं मी जे इंटरव्ह्यूला आले, या गेटमधून मी जे आत शिरले आणि हा जो कॅम्पस बघितला ना, हा आत्ताचा एरिया जो दिसतोय, हा तेव्हाही असाच सुंदर होता आणि मी ह्या कॉलेजच्या प्रेमात पडले. आणि इथून कुठे जाण्याची माझी अजून देखील काही इच्छा नाही आहे. इथं आल्याच्या नंतर त्यावेळेला जे प्राचार्य होते, मंडले सर प्राचार्य, जे आमच्याचबरोबर प्राचार्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. तर सरांनी सुद्धा जे जे मी नवीन उपक्रम घेऊन येईल त्याला प्रत्येक वेळेला पाठिंबा दिला. त्याच्यानंतर सामंत मॅडम प्राचार्य झाल्या. त्यांनीसुद्धा माझ्या सगळ्या कल्पनांना भरारी घेऊ दिली. आणि आता ठाकूर सर प्राचार्य आहेत. तर म्हणजे आता अशी कंडिशन आहे की स्काय इज अनलिमिटेड, की तुम्ही कॉलेजमध्ये कुठलीही उत्तम संकल्पना घेऊन या आणि ती राबवा. माझे सगळे इथले सहकारी जे आहेत, ते आज मला 15 वर्ष झाली या कॉलेजमध्ये, पण सगळे सहकारी माझ्यावरती तितकंच प्रेम करतात. आणि माझा शब्द जो आहे तो तितक्या पद्धतीनं त्याला तोलामोलाचं माप सगळेजण देतात. म्हणजे मी काहीही कार्यक्रम मांडला, की हां मॅडम आपण कसं करायचं आहे, असं म्हणून जे माझे सहकारी पुढे येतात ना, त्याला तोड नाही. म्हणजे त्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामुळे मी आज इथे काम करू शकते. माझ्याबरोबर BH चौगुले सर, आम्ही एकाच दिवशी जॉईन झालो होतो. आमच्या वयामध्ये जवळपास 15-20 वर्षाचं अंतर आहे. पण तरी पण सर माझ्या बरोबरी नाही करत आहे. सरांचा खूप एक्सपिरियन्स आहे. इथे हरगिले सर आहेत, राप्ते सर आहेत, ह्या सगळ्यांचा अनुभव माझ्यापेक्षा खूप जास्त आहे. पण तरीसुद्धा त्यांनी माझं जे काही ज्या पद्धतीनं मी काम करते, स्ट्रेट फॉरवर्डनी मी वागते, माझी अभ्यासाची पद्धत, हे सगळं लक्षात घेऊन आज सगळ्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला, की माझ्या डोक्यात ज्या काही कल्पना येत असतात ना, त्या कल्पनांना इथे खूप वाव मिळाला.
आणि त्या माध्यमातनं मी मुलांशी कनेक्ट खूप होऊ शकले. म्हणजे ज्या काही 2009 सालापासूनच्या ज्या बॅचेस आहेत, ती मुलं अजून पण मला भेटतात आणि पुढेही भेटत राहतील. म्हणजे मध्ये एक आम्ही छोटीशी संकल्पना सांगते. आंगणेवाडीची जत्रा होती आणि आंगणेवाडीच्या जत्रा 3 वर्षापूर्वी आम्ही स्टॉल लावला कॉलेजचा. कॉलेजचे माजी विद्यार्थी भेटावेत म्हणून आणि निधी संकलन केलं. तर त्यामध्ये आमच्याकडे जवळपास 75,000 ते 80,000 रुपये जमा झाले. कारण येणारा प्रत्येक विद्यार्थी कॉलेजचा विद्यार्थी म्हणून तिथं येत होता आणि "अरे वाह! तुम्ही स्टॉल लावलाय, बरं झालं. आमची त्यामुळं भेट झाली." असं तिथं सगळ्यांनी सांगितलं आणि पुढच्या वर्षी गंमत अशी झाली, स्टॉल लावणं शक्य नव्हतं प्रॅक्टिकली. काही अडचणींमुळे त्यावेळच्या शक्य नव्हतं आणि लोकं फोन करून चौकशी, "तुम्ही जत्रेत नाही आलात मॅडम." म्हणजे हा एक लोकांच्या प्रेमाचं प्रतीक आहे, की आपण काहीतरी चांगलं केलं, चांगली संकल्पना मांडली, अभिनव काहीतरी केलं, की त्याचं डेफिनेटली ॲप्रिसिएशन होतं आणि लोकं जरासं मालवणी माणसांना नाव ठेवतात हं ह्या बाबतीत, कौतुकाच्या बाबतीत, की मालवणी माणूस हातचं राखून कौतुक करतो. पण नाही. माझा अनुभव गेल्या 15 वर्षातला असा आहे, की तुम्ही चांगली क्वालिटी द्या. मालवणी माणूस तोंड फाटेस्तोवर तुमची स्तुतीच करतो, कौतुक करतो आणि तुमच्या पाठीवरती शाब्बासकीची थापसुद्धा देतो. खूप छान तुम्ही सांगितलं ते म्हणजे अभिमान भरून येतो. किती आपण झालं तरी मालवणी आपण असल्याचा आणि म्हणजे कुठेतरी आमची पण पाठ थोपटली गेल्यासारखी वाटते. इथे तुम्ही एक मुद्दा सांगितलात त्यामध्ये एक लक्षात येतं, की काही कॉलेजेस अशी असतात, की जिथे संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी यांची एक छान भट्टी जमते. हो, हो. तसंच सिंधुदुर्ग कॉलेजची सध्याची स्थिती आपण म्हणू शकतो का? हो, हो. नक्कीच तसं आहे. आत्ता जे काही संस्थाचालक सगळे आहेत, तर ते सगळेजण मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठलीही संकल्पना मांडू, तर त्याच्या ज्या सगळ्या आमच्या मीटिंग्ज होतात, IQACची मीटिंग असेल, CDCची मीटिंग असेल, तर त्या सगळ्या मीटिंगमध्ये ते हिरिरीनं ह्या सगळ्या योजनांना पाठिंबा देतात. आम्ही 2 वर्षापूर्वी नॅक केलं आणि नॅकमध्ये आम्हाला B+ ग्रेड मिळाली. तर त्या सगळ्यासाठी संस्थेनं आम्हाला पाठिंबा दिला. सगळा नॉन टीचिंग स्टाफ जो आहे, त्यांचासुद्धा त्याच पद्धतीनं पाठिंबा आहे. गेली 3 वर्ष म्हणजे हे 4थं वर्ष आम्ही पर्यटन सप्ताह साजरा करतोय. महाराष्ट्रातलं कुठलंही कॉलेज असं नाही की पूर्ण आठवडा पर्यटन सप्ताह असा साजरा करतो. पर्यटन दिन बऱ्याच ठिकाणी साजरा केला जातो. पण दरवर्षी ज्या काही संकल्पना आमचं कॉलेज किंवा IQACची टीम जी आहे माझी ती घेऊन येते, तर ती टीम ती संकल्पना आणल्याच्यानंतर संस्थासुद्धा त्याला तितकाच जोरदार पाठिंबा देते आणि आम्ही जे काही करू त्याला कायम पुढे जाण्यासाठी आम्हाला नेहमी दिशा देत असते. त्यामुळं संस्थेच्या लोकांनी आम्हाला हे एक अंगण दिलं आहे. या अंगणामध्ये आमच्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत, त्याचा मॅक्झिमम यूज करून, आता हे माझं थोडंसं अकाउंटन्सी आणि इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये येईल, तर मॅक्झिमम युटिलायझेशन त्याचं व्हावं याच्यासाठी संस्थेनं आम्हाला नेहमी पाठिंबा दिलेला आहे. खरंच अशा संस्थांची, अशा संस्थाचालकांचं, अशा आणखीनही असतील, मी असं म्हणत नाही की आमच्याकडेच आहे. पण अशांचं खरंच करावी तेवढी प्रशंसा थोडी आणि आवश्यकता आहे. म्हणजे ही आवश्यकता आहे की जेव्हा मी पत्रकार म्हणून जेव्हा कार्यक्रम पाहतो, तेव्हा संस्थाचालक म्हणजे प्राध्यापक, मुलांचा किंवा प्राचार्यांचा सहभाग किंवा त्यांचं जे क्रिएशन, पण संस्थाचालकांचा आणि माजी विद्यार्थ्यांचा जो सहभाग दिसतो, तो पण नक्कीच या कॉलेजच्या बाबतीत पण स्पृहणीय आहे म्हणू शकतो. आता मी थोडासा एक आपण अभ्यास किंवा सामाजिक आपण बोलताना, की मगाशी जेव्हा तुम्ही टेलरिंगचा विषय सांगितला, ते थोडंसं सविताच्या ह्याच्यातलं, की आज तुम्हाला असं वाटतंय का, की तिथे तुमच्या जीवनाला काटेकोरपणा, कारण जे टेलरिंग काम होतं, ते एक मिलीमीटर पण इकडे-तिकडे झालं तर तो पूर्णपणे अख्ख्या शाहरुख खानला आणि आमिर खानला पण बिघडवून टाकेल. म्हणजे सगळी त्याची पर्सनॅलिटी शून्य होऊन जाईल. मग ती शिस्त, कौशल्याची शिस्त आज बालपणापासून शालेय स्तरावर, मी अगदी बालपणच म्हणतो, कारण काय तुमच्या बालपणापासून तुम्ही ती बघितली. माझा विचारायचा मुद्दा हा आहे, की ती शिस्त म्हणून तुम्ही बघितली. तसं हे विषय समजा बालपणापासून घेतले गेले, तुम्ही पहिलीपासून बघितलं तुमच्या आई-वडिलांना, बालवाडीपासून वडिलांना. मग असे समजा कुठला तरी एक दिवस ठेवून, आवड विचारून किंवा आवड ठरवून, मग तिथे शिक्षकांनी असं काही करता येईल असं तुमच्या डोक्यात येतंय का? ती शिस्त बाळगण्यासाठी आपण काहीतरी उपक्रम करायचा तर डेफिनेटली करू शकतो. कारण आता काय झालेलं आहे, की विद्यार्थ्यांना म्हणजे आता साधं उदाहरण सांगते. वर्गामध्ये शिक्षकांच्या टेबलवर बसणं किंवा ज्या बेंचवरती आपण अभ्यास करतो, त्या बेंचवरती बसू नये, हा एक भाव आज विद्यार्थ्यांमध्ये मला दिसत नाही. प्रत्येक वेळेला मला वर्गाच्या समोरून जाताना विद्यार्थ्यांना सांगावं लागतं, "बाळांनो, बेंचवरती बसू नका." माझ्या वडिलांचं एक तत्त्व होतं. ते टेलर होते. त्यांचं जे मास्टर टेबल होतं कटिंग करण्याचं, त्या टेबलवर किंवा त्यांच्या कुठल्याही शिलाई मशीनवरती कुणीही बसायचं नाही. त्याला कधीही पाय लागता कामा नये, हे त्यांचं तत्त्व होतं.
ते तत्त्व मी आज शिक्षक म्हणून बाळगते. माझा पाय कधीही कागदाला लागता कामा नये, कधीही माझ्या लेखणीला पाय लागता कामा नये. ज्या बेंचवर किंवा ज्या टेबलवर बसून मी काम करते, तिथं कधीही पाय लागता कामा नये किंवा मी तिथं त्यावरती बसता कामा नये. त्याचा आदर मी राखला पाहिजे. तर हा जरासा आदर आणि ही शिस्त आताच्या म्हणजे पुन्हा मागची पिढी, आजची पिढी असं मला जनरेशन गॅपबद्दल नाही बोलायचं. पण चांगलं असेल तर आणि जर ते चांगलंच आहे ना. केलं पाहिजे. मुलांना सतत सांगत राहणं ही आमची जबाबदारी आहे. हे मी मान्य करते, की ही मुलांची जबाबदारी आहे समजून घेण्याची, पण मुळात समजावून सांगण्याची जबाबदारी जी आहे ना, ती शिक्षक म्हणून किंवा त्यांच्यापेक्षा थोडीशी मोठी पिढी म्हणून ही आमच्या पिढीची जबाबदारी आहे. म्हणजे साधं एक मोबाईलचं उदाहरण जरी घ्यायचं म्हटलं ना, मुलांना जर वर्गामध्ये मला सांगायचं असेल, की तुम्ही मोबाईल वापरायचा नाही, तर मला आधी माझा मोबाईल बाजूला ठेवता यायला पाहिजे. तर असे शिस्तीचे कार्यक्रम आहेत ना, ते डेफिनेटली करायला पाहिजेत, की सेल्फ डिसिप्लिन जी आहे ती कशी लावायची आणि कसं स्वतःवरती ताबा मिळवायचा हे डेफिनेटली करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही आणखीन एक वेगळ्या ह्याच्यातून मुद्दा काढला, ह्याच्यावर आपण वेगळं सविस्तर कधीतरी दुसऱ्या ह्याच्यात बोलू. आता मी तुमच्या PhDकडे येतो. किंवा असं झालेलं होतं की थोड्याशा आता तुम्ही स्थिर जीवनात झालेल्या होतात. अशा वेळी पुन्हा म्हणजे जसं तुम्ही मगाशी सांगितलं की तुमचं मूल शिशु याच्यात गेलं, तुम्ही M.Comला तुम्ही हे घेतलं, पुढच्या ह्याच्यात गेलं, कदाचित त्याला पण मुलं होतील तेव्हा पण तुम्ही आणखीन कुठल्या तरी ह्याच्याला घ्या. पण कारण ही तुमची म्हणजे जी आम्ही कलामांच ऐकलेलं आहे की ते जेव्हा राष्ट्रपती म्हणून त्यांचं काम थांबलं तेव्हा त्यांनी अण्णा युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन कुठल्या तरी विषयाला आणखीन ॲडमिशन घेतली. म्हणजे त्या ॲट द एज ऑफ 82 का 83 असतं. मग आता आपला जो प्रश्न होता की त्या प्रश्नाकडे जर आपण येताना PhD हे का वाटलं? कारण आधीच तसं कमी वयामध्ये भरपूर काय काय तुम्ही केलेलं होतं. मी काही स्तरांमुळे तुम्ही ते मान्य करणार नाही, तुम्हाला तो शब्द आवडणार, तुम्ही खरंच भोगलेलं होतं. अशा पण प्रसन्नतेमुळे तुम्ही ते कदाचित तुम्ही विनयशीलपणे बाजूला ठेवाल. मग हे आता परत काहीतरी जावं, परत मुंबईत, मग परत सगळं जीवन बदलणं किंवा परत त्याच्यासाठी एक वेगळा काळ, पुन्हा विद्यार्थी दशा. कारण गृहिणी आणि मग थोडीशी करती गृहिणी ह्या भूमिकेत आलेल्या होतात. मग तिथून पुन्हा परत तुम्हाला जाताना हे कसं काय सुचलं? नक्की. आणि तो अनुभवसुद्धा. हो, सगळ्यात महत्त्वाचं की मी ज्यावेळेला इथे नोकरीला आले, त्यावेळेला माझे मिस्टर तिकडेच नोकरी करायचे मुंबईमध्ये. त्यामुळे बराच काळ म्हणजे मधली एक 5-6 वर्ष ते तिकडे आणि मी इकडे असे 2 ध्रुवावरती आम्ही होतो. आणि मग मिस्टर पण जॉब सोडून इथे आले आणि मग मी PhD करायची ज्यावेळेला ठरवली, त्यावेळेला मला पुन्हा मुंबईला जावं लागणार होतं. म्हणजे पुन्हा एकदा मी त्या ध्रुवावरती आणि मिस्टर इथे आले होते ते ह्या ध्रुवावरती असं होणार होतं. तर तो आमच्यासाठी फॅमिली म्हणून एक फार कठीण निर्णय होता की PhD करणं, त्यासाठी रजा घेणं. ते रजा घेण्यासाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी करायला लागल्या. पण तरीसुद्धा एक बीज मनामध्ये जे पेरलेलं होतं की मी या मुलखाला काहीतरी देणं लागते. हा जो मालवणी मुलूक आहे, मी केवळ मालवण शहर किंवा मालवण तालुका नाही म्हणत. माझे सासरे नेहमी हा शब्द वापरायचे. मालवणी मुलूक, मुलखात जायचे असं शब्द वापरायचे. तर मालवणी मुलखाला मी देणं लागते. मी जी काही मागची म्हणजे 2001 साली माझं लग्न झालं, तिथून मी इथंपर्यंत आता इथं आहे. तर या इथल्या मातीला, इथल्या प्रत्येक झाडाला, इथल्या प्रत्येक गवताच्या पात्याला मी देणं लागते. आणि ते देणं हे करण्यासाठी मी कशी उतराई होऊ? तर मला असं वाटलं की इथला जो पर्यटन व्यवसाय आहे, त्याचा जो कणा आहे, तो आहे हॉटेल व्यवसाय. तर तो हॉटेल व्यवसाय चांगला होण्यासाठी, तो वाईट आहे असं मी म्हणत नाही आहे, पण तो उत्कृष्ट होण्यासाठी, त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, हे कुठेतरी माझ्या मनामध्ये होतं. आणि मग तो विषय मी PhDसाठी निवडला आणि त्याच्यासाठी खास त्यासाठी मी कार घेतली. म्हणजे कारचा मोठेपणा नाही आहे, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 8ही तालुके, एक इकडे दोडामार्ग आहे आणि एक तिकडे वैभववाडी आहे. हे तालुके फिरायचे असतील मला, तर मला काहीतरी वाहन लागणार. STनं जाऊन येऊन हे काही माझं काम पूर्ण नाही होणार. कार घेतली. मी हे सगळे तालुके फिरले. 8ही तालुक्यांमधल्या जवळपास 100-125 हॉटेल्सची मी मुलाखत घेतली. या प्रत्येक हॉटेलमधल्या जवळपास प्रत्येक ठिकाणचे कस्टमर जे आहेत त्यांच्या मुलाखती घेतल्या. जवळपास 1000भर लोकांच्या मी मुलाखती या निमित्तानं घेतल्या, सर्वेक्षण केलं आणि त्यातनं जो माझा थिसिस तयार झाला, त्याला मुंबई विद्यापीठामध्ये खूप चांगलं त्याचं कौतुक हे झालं. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रेरणेचा जो मुद्दा आहे ना, त्यात 2 माणसं आणखी महत्त्वाची आहेत. शिकणं या विषयाला अनुषंगून, की अजून मी का शिकू शकते? तर एक म्हणजे माझ्या ज्या PhDच्या गाईड आहेत, डॉक्टर वैदेही दप्तरदार मॅडम, त्या आदर्श कॉलेज बदलापूरच्या प्रिन्सिपल. तर मी PhD करत असताना मॅडम MBA करत होत्या. म्हणजे धिस इज आउट ऑफ वर्ल्ड, की माझं वय काय, त्यांचं वय काय
आणि त्यासुद्धा त्यावेळेला शिकत आहेत. म्हणजे एकाच वेळेला आम्ही दोघी शिकतो आहे. त्यांच्या घरी गेल्याच्यानंतर त्या त्यांचाही अभ्यास करत आहेत, माझाही अभ्यास घेत आहेत. म्हणजे हे चित्र तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे माझा मोठा भाऊ. माझा मोठा भाऊ आजतागायत शिकतो आहे. तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे, पण आत्ता तो पुन्हा एक्झिक्युटिव्ह MBA करतो आहे, ते सुद्धा IIMचं करतो आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना पण नेहमी या 2 माणसांची उदाहरणं देते, की सतत शिकत राहिलो तर आपण पुढे जाणार. आणि एक सायंटिफिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर मेंदूतले जे न्यूरॉन्स असतात ना, ते नवीन न्यूरॉन्स तयार करण्यासाठी दुसरं कोण काही करू शकत नाही, आपणच करायला लागतं. तर जेव्हा जेव्हा नवीन शिकतो तेव्हा नवीन न्यूरॉन्स तयार होतात आणि तेव्हाच चेहऱ्यावरती हसू तुमच्या येतं किंवा जो ताजेपणा आहे तो त्यामुळे येतो असं मला वाटतं. तर ह्या पद्धतीने मी PhD केली. आणि PhD करण्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची अडचण आली, जी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणून तुम्हालासुद्धा माहिती असेल. हे मी मुद्दाम आज या मुलाखतीमध्ये मुद्दाम सांगते आहे, की पालकांनी जागं व्हावं, पालकांनी या विषयावरती बोलावं, यासाठी मी ही माझी पर्सनल गोष्ट सांगते आहे. PhDची मला रजा मिळाली आणि मी मुंबईला जाणार. तर मीनव्हाईल माझा मुलगा अचानक एके दिवशी घरातून गेला, कॉलेजला गेला. आणि कॉलेजला गेल्याच्यानंतर तो घरी संध्याकाळी परत आलाच नाही. संध्याकाळी आम्ही सगळी शोधाशोध केली, पोलीस कंप्लेंट केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आम्हाला ओरोसमध्ये रेल्वे स्टेशनमध्ये मिळाला. सुखरूप होता, त्याला काही दुखापत झालेली नव्हती, सुखरूप होता. पण तो मुलगा मनानं सुखरूप नव्हता. त्याला त्याच्या परीक्षेची भीती वाटत होती. त्यांनी जे काही विषय निवडलेले होते त्या विषयांबद्दल त्याला हे होतं. त्याला ते त्यावेळेला शिकायचं नव्हतं. आणि त्यामुळे त्याची घुसमट झालेली होती आणि ते तो आम्हाला सांगू शकला नाही. म्हणजे हे मला वाटतं, की पालक म्हणून मी यश अपयशामध्ये जात नाही, पण कुठंतरी समजून घेण्यामध्ये आम्ही कमी पडलो असं वाटतं. तर आज जे पालक आपल्या मुलांवरती आवडीनिवडी लादत आहेत, खरं तर कौस्तुभवरती आम्ही आवड किंवा निवड लादलेली नव्हती. त्याचा चॉईस होता, की तो ITIला शिकणार म्हणून. पण तरीसुद्धा तिथं गेल्यानंतर तिथलं ते वातावरण, तिथले जे काही अभ्यासाचे विषय होते, ते विषय त्याला जुळले नाहीत. आणि त्याला वाटलं, की माझी आता परीक्षा आणि मी घरातून निघून जातो. पण हे तो आमच्याशी शेअर करू शकला नाही. म्हणजे कुठंतरी ती गॅप आमच्यामध्ये होती. आणि ती गॅप टाळण्यासाठी त्यानंतर मात्र मी जोरदार कायम प्रयत्न केलेले आहेत. तर हे प्रयत्न पालकांनी करायला पाहिजेत. आणि त्यानंतर मग मी अशा घटनांकडे फार सजगतेनं पाहायला लागले, की मग कुणाच्या घरी मुलानं आत्महत्या केली, कुणाचा मुलगा घरातून निघून गेला. आणि मग मी त्यावरती बोलायला पण लागले. आणि त्यानंतर मग जागृती करायला लागले. म्हणजे ही एक डेव्हलपमेंट माझी झाली, की मुलांकडं आपण काय दृष्टीनं पाहिलं पाहिजे. इव्हन मी माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडे सुद्धा आणखी सहृदयतेनं पाहू शकले, की त्यांना काहीतरी समस्या असू शकतात. एखादा मुलगा 10 दिवस कॉलेजला आला नाही, तर त्याला केवळ उभं राहून फायरिंग करण्याच्या ऐवजी काय खरी समस्या आहे हे समजून घ्यायला पाहिजे. हे मी त्या घटनेतनं अधिक शिकले. शिक्षक म्हणून, आई म्हणून शिकत होतेच, पण त्या घटनेनं मला हे आणखीन शिकवलं. दुसरं काउन्सिलिंग जे आहे, समुपदेशन जे आहे, समुपदेशनसुद्धा गरजेचं आहे. मी शिक्षक आहे, मी प्राध्यापक आहे, मी एवढी शिकलेली आहे आणि मला समुपदेशन गरजेचं नाही, असं अजिबात नाही. समुपदेशन प्रत्येकाला गरजेचं असू शकतं आणि त्या व्यक्तीनं त्या वेळेला घेतलं पाहिजे. आज बऱ्याच पालकांना मी सांगते, की तुम्ही समुपदेशन घ्या आपल्या मुलाच्या बाबतीत. काही पालक, सुज्ञ पालक ऐकतात, काही ऐकत नाहीत. त्यांना वाटतं ही काय माका शिकवतली, आपला टिपिकल मालवणी डायलॉग आहे. तर मी त्या पालकांना सांगू इच्छिते, की अशी जर तुमच्या घरामध्ये वेळ येते असं वाटतं, तुमची मुलं तुमच्यावर चिडतात असं वाटतात, पॅनिक होतात असं वाटतात, तर त्यावेळेला समुपदेशकाचा दरवाजा तुम्ही ठोठवा. अगदी तुम्ही त्यावेळेला माझा दरवाजा ठोठवलात तरी पण हरकत नाही, पण हे केलं पाहिजे. आणि त्यानंतर सगळं थोडंसं स्थिरस्थावर होते तोपर्यंत मी मुंबईला गेले आणि PhDचं काम केलं. ते जाताना मी कौस्तुभची परवानगी घेऊन गेले. बाकी कुणाची परवानगी विचारण्याची माझ्यावरती घरात तशी पद्धत नाही आमच्या, की मी जाण्यासाठी परवानगी विचारली पाहिजे. ना माझ्या सासऱ्यांची किंवा माझ्या मिस्टरांची. मी शिक्षणासाठी मला जे लागेल ते करण्याची सगळी मुभा आहे. परंतु कौस्तुभची परवानगी मी घेऊन गेले, की बाळ मी गेले तर चालणार आहे ना, तू स्वतःला सावरू शकशील का? तेव्हा मला असं वाटतं, की मी जर माझ्या मुलाला कवटाळून बसले असते, तर आज तुम्हाला जो कौस्तुभ दिसतोय तो कदाचित दिसला नसता. मग मी त्याला प्रोटेक्टिव्ह अजून राहिले असते. पण मी बाहेर गेल्याच्या नंतर तो मुलगा उठून उभं राहिला. याच कॉलेजमध्ये त्याने 11वी-12वी केलं आणि इथल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जाऊन पुढे तो अजून आता शिकतोय, तो अजून डिप्लोमा करतोय पुढे.
तर पालक म्हणून हे माझी कळकळ आहे आणि शिक्षक म्हणून सुद्धा कळकळ आहे की पालकांनो मुलांशी संवाद साधायला शिका. मुलांना ऑर्डर सोडणे, मुलांना समजून घेतलं पाहिजे ऑर्डर सोडण्याच्या ऐवजी, असं मला वाटतं. केवळ हाकाटी करून उपयोग नाही, अभ्यास करा अभ्यास करा हाकाटी करून उपयोग नाही. त्यांच्या लेव्हलला जाऊन विचार करण्याची आज वेळ आली असं मला वाटतं. खूप छान. अतिशय हा एक मोठा तुम्ही मनाचा मोठेपणा म्हणतो मी आणि एकही दृष्टीने तुम्ही हा पण एक संस्कृतीचा भाग व्हावा की आपल्या पाल्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या उघडपणे सांगितल्यानंतर त्या पूर्वी होतं हे की आपल्या मुलांच्याबद्दल हे व्हायचं की आता नंतरचा काही काळ आला की नको आमच्याच आम्हीच काय सांगायचं आमच्या मुलाचं वाईट पण किंवा काहीतरी घडलं आहे घटना, मग तो पुढे आणखीन काहीतरी वेगळं होऊ शकतो. तुम्ही सांगितलं या विषयावर आपण खूप बोलू शकतो. आता मी पुन्हा शेवटी म्हणजे विलियम वर्ड्सवरचं म्हणजे नुसती मुलं एखाद्या गोष्टीचं अप्रूप आहे म्हणजे मला ते बघायचं म्हणून मी तिकडे जातो. द लँड इज ॲज हार्ड ॲज असं काही नसतं, म्हणजे आणखीन काही असू शकतं. समुपदेशन याविषयी तुम्ही सांगितलेलं आहे ते आता प्रेक्षकांना आपल्या सर्वांना विविध क्षेत्रातलं, कारण इथे ग्लेन मॅक्सवेलसारखा ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च क्रिकेट खेळाडू तो ब्रेक घेऊन मला मानसिक गरज आहे हे सांगून तो ब्रेक घेतो जाहीर. आणि आपल्याकडे सुशांतसारखी एखाद्याची एक केस होते की जिथे ते कदाचित त्याची काय घुसमट असेल ती माहीत नसेल. आता शेवटी आपण समारोपाकडे जेव्हा येतो आहे त्यावेळी आताची सविता आणि सुमेधा दोघीही असं धरूया की इचलकरंजीच्या म्हणजे इचलकरंजी परिसरातल्या कुठल्या तरी ऐतिहासिक स्थळावर सविता तिथे उभी आहे आणि सुमेधा इथे छत्रपतींच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या एका तटावर उभी आहे. दोघीही बघत आहेत एकमेकींकडे. सविता सुमेधाला काय सांगेल, सुमेधा सविताला काय सांगेल? सविता जी आहे ती खूप डॅशिंग आणि खूप कॉन्फिडंट आणि लाथ मारेल तिथं पाणी काढीन अशा विचारांची सविता आहे. तर सविताला सुमेधा असं सांगेल की नाही सविता सुमेधाला काय सांगेल? बरोबर, ती जी सविता आहे ती सुमेधाला सांगेल की आता तू वयानुसार ना थोडी थोडी चौकटी आखायला लागलेली आहेस, तर त्या चौकटी आखू नकोस म्हणून मी सांगेन. मग त्या प्रवासाच्या चौकटी असतील किंवा एक कम्फर्ट झोनच्या चौकटी असतील, तर तो कम्फर्ट झोन अजूनसुद्धा सुमेधानं सोडला पाहिजे असं सविता डेफिनेटली तिला सांगेन. आणि सुमेधा जी आहे ती सुमेधा आहे ना ही विचारी आहे, प्लॅनिंग करून जगणारी आहे, आजूबाजूच्या सगळ्या माणसांना सांभाळणारी आहे. तर ती सविताला डेफिनेटली सांगेन की त्यावेळेसारखं पुन्हा जगता आलं तर तू आणखी माणसं जोडशील. त्यावेळेसारखं पुन्हा जगता आलं तर तू आणखी जातीच्या, आणखी रंगाच्या, आणखी वर्णाच्या, आणखीन समाजाच्या, आणखीन धर्माच्या लोकांशी सुद्धा तू नाती जोडशील. सर्व धर्म समभाव जो आहे, जो आजच्या सुमेधाकडे आहे, तो सविताकडे होता बेसिकली, पण त्याला परिप्रेक्ष्य नव्हतं. पण आजची जी सुमेधा आहे तिच्याकडे ते परिप्रेक्ष्य आहे आणि ते परिप्रेक्ष्य सविताला सुमेधानं द्यावं, ते पोचवावं असं मी सांगेन. खूप धन्यवाद. सविता सुमेधा दोघींचे संदेश, अनेक सविता सुमेधा आहेत, त्यांनाही संदेश हे पोचलेले असतील आणि त्यांचे अनेक सुदर्शन असतील. त्या सुदर्शनना पण या दरम्यान तेच चक्र आहे विचारांचं, ते चक्र तिथपर्यंत पोचलेलं असेल. आपल्यासोबत प्राध्यापिका डॉक्टर सुमेधा नाईक यांनी जो वेळ दिला आहे आपल्या नारीरूपेण संस्थेचा पर्व दुसऱ्याच्या आपल्या या 8व्या भागामध्ये, त्याबद्दल अगदी मनापासून त्यांचे धन्यवाद. 9व्या भागामध्ये त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मला इथं माझे विचार वेगळ्या पद्धतीनं थोडं मांडण्याची संधी मिळाली. नेहमीचे प्रश्न टिपिकल असतात, शिक्षण कुठं झालं, त्याच्यानंतर मग लग्नानंतर काय केलं, घरच्यांचा कसा पाठिंबा असतो. घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही जाऊच शकत नाही, विशेषतः नवऱ्याच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही काही करूच शकत नाही. टिपिकल प्रश्न असतात, त्याच्यापेक्षा थोडे वेगळे प्रश्न तुम्ही मला विचारले आणि सविता सुमेधाचं जे आहे ते थोडं मला स्वतःला विचार करायला भाग पाडलं. आणि PhD करतानासुद्धा जो एक विषय होता की इंटेलेक्च्युअल डिस्कम्फर्ट, तो इंटेलेक्च्युअल डिस्कम्फर्ट या मुलाखतीमध्ये आज मला अनुभवायला मिळाला की येस, उत्तर द्यायचं आहे ना इथे तर विचार करून उत्तर दिलं पाहिजे, थातुरमातुर उत्तर देऊन उपयोग नाही. तर असे प्रश्न विचारल्याबद्दल मनोमन धन्यवाद. खूप 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 धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांना ही मुलाखत नक्कीच आवडलेली असणार आणि आत्तापर्यंत तुम्ही जो देत आला आहे मालिकेला, आपल्या जो सहभाग तुमचा आहे आणि तुमचा प्रतिसाद आहे त्यावर अगदी मनापासून धन्यवाद.